दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी कृपया स्टेजवरती यायचे. तर जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातला दुसरा सेकंड राऊंडचा सामना अंतरवरडी विपक्ष अवलेसा संघ. स्ट्राईक रेंजवरती सचिन फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती भूषण. राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा पहिला चेंडू शॉट ऑफ लेन. चेंडू मात्र धीरकावून दिला चिमाराच्या पार. पहिल्या चेंडूवर येतो षटकार कमांडीचे. हा चेंडू खोलवा टप्पा. वरकर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. थोडीशी फंबल होताना या चेंडूवर येते एक धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 अंकावरती. स्ट्राईक रोटेट होताना स्ट्राईक रेंट वरती येतोय मात्र महेश हा फलंदाज. बघूया गोलंदाज तिसरा चेंडू घेऊन. या चेंडूवर मात्र ताकद दाखवताना येतोय सीमारेच्या पार. स्टँड अँड डिलिव्हर षटकार कमांडीचे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 13वी धावसंख्या धावपलकरती लागली गेली. सेकंड राऊंडचा सामना कुठेतरी चांगली फलंदाजी दाखवताना हवलेस हा संघ. कृपया ब्लॅक स्क्रीनच्या खाली जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण बाजूला व्हा. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू सुंदरीच्या निर्धाव चेंडूची होते सांगता समाप्त होते 4था चेंडू. धावसंख्या 13 अंकावरती. कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाज भूषण. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षक तैनात होता. मिळते विकेट कमांडीचे. पकडली झेल. समाप्त झाला महेश या फलंदाजाचा खेळ. पाहूया पुढचा फलंदाज सूरज हा फलंदाज मात्र फलंदाजी करण्यासाठी रवाना झालाय.
या ठिकाणी आता डॉट चेंडू कुठेतरी झेल उडाली होती. शतक मात्र पहिले समाप्त झाले. पहिल्या षटकांच्या अंती मात्र 13वी धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. पुढचा गोलंदाज मात्र विजय हा गोलंदाज तयार झालाय. सामना हा 3 ओव्हरचा असेल. सेकंड ओव्हर विजय मार्कवर. या चेंडूवर मात्र विकेटचे पतन. फलंदाज बाद. रवाना होत आहे. धावसंख्या 13वर. कमॉन डीजे. इथे 3 धावा घेऊन बसलाय. आणि त्यात वर्गी हा संघ कुठेतरी या धावा वाचवाव्या लागतील. तीन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 16 या अंकावरती. दोन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू रडार मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात करणार नाही चुकी. घेतले कॅच. समाप्त झालाय. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मागच्या चेंडूवर आली विकेट. बघूया चौथा चेंडू. शॉर्टपिच चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउन्स कलेक्ट करणार. येथे ओव्हर होताना या ठिकाणी येतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 अंकावरती. समीर हा फलंदाज स्ट्राईकवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज विजय. हा चेंडू भारत काल हवेमध्ये. एका हातामध्ये मात्र जेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. कॅच होईल ड्रॉप.
मिळेल एकच धाव. काम केलंय वाटतं. आज एक आता द्या. धावा पोचल्यात 19 अंकावरती. हा चेंडू सुंदररित्या टोलून काढला समोर चौकार. या प्रकारे पाहिलं गेलं पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 13 धावा धावपल करत होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय आला. 23 ही धावसंख्या जाऊन पोचले. तर साहिल सोनवले आणि जगदीश डायरे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सूरज हा गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या धावून पोचले 23 अंकावरती. बघूया पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र LBW ची अपील मिळते 1 धाव. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मिळेल एकच धाव. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धाव फलक जाऊन पोचेल 24 अंकावरती. पहिल्या चेंडूवर 1 धाव येते. या ठिकाणी चेंडू येते वाईट चेंडूची सांगता मिळेल अतिरिक्त धाव. धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. या ठिकाणी सुंदर फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. मिळेल एकच धाव. धावफलक जाऊन पोहोचेल 26 अंकावरती. तर गोलंदाजासाठी मात्र पारितोषिक असेल साहिल सोनवले आणि जगदीश डायरे यांच्याकडून. तर 1 विकेट कमवला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. हा चेंडू उडाली झेल. क्षेत्ररक्षक तैनात मात्र इथे झेल झाले ड्रॉप. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र फलंदाज होणार बाद. व एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 28 अंकावरती.
30 धावा धावपलकरती लागलेत. सॉरी, माफ करा. 30 धावा धावपलकरती लागल्यात. अजून हे शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्याला आउट झाला. बघा, शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र स्फेअर असेल. येणार एक धाव. धावेच्या मदतीने 31 धावा धावपलकावरती. या चेंडूवर मात्र विकेट मिळवली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी विकेट मात्र येते. 200 रुपयाचा मानकरी ठरलाय तो गोलंदाज सूरज. हा गोलंदाज की आपले क्षेत्ररक्षण साधून घ्या. अंतरट बरडी संघाला विनंती असेल आपण फलंदाज रवाना करायचे.
हा चेंडू बॅट कट, परंतु या ठिकाणी कोणतीही धाव येणार नाहीये. येणार डॉट चेंडू. पहिल्याच चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. अंतरट वरेडी संघाचा श्री गणेश अजून झालेला नाही. हा चेंडू अराउंड द कार्पेट लेवलचा, परंतु या ठिकाणी इथे केले चुकी. मोठा गडी घालायला लागलाय. विजयाच्या स्वरूपात मिळतो पहिला झटका. अंतरट हा चेंडू पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट लेवलचा. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात. मिळते एक धावेच्या मदतीने श्री गणेश झाले अंतरट वरेडी संघाचं. तर स्ट्राईक रेंटला असेल मात्र फलंदाज रोशन. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, करणार नाही चुकी. या ठिकाणी फलंदाज बाद. कमन डीजे. अंतरट वरेडी संघाकडून नेक्स्ट बॅट्समन दीपकच्या स्वरूपात गोलंदाज तयार. पाचवा चेंडू घेऊन. हा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू थांबलाय. मिळते एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 अंकावरती. असेल शेवटचा चेंडू. या चेंडूवर मात्र किती धावा येणार? यावेळेस अवलेच्या संघाच्या 13 धावा होत्या. अजूनपर्यंत 2 धावा. बघूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा तीच चुकी. मिळते झटका. अंतरट वरेडी संघाला झटका क्रमांक 3. कमन डीजे. तर
षटक मात्र पहिलं समाप्त झालं. दुसरं शतक घेऊन गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र सन्मान दिला चेंडूला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 अंकावरती. थोडीशी अडचणीत सापडला अंतरवरडी हा संघ. इथे विकेट लगातार विकेट जात होत्या, परंतु आता बघूया काय करतो फलंदाज पुढचा. या ठिकाणी मात्र एज लागते. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत जिंकला चेंडू. चौकार. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर येतो चौकार. कुठेतरी रन्स यायला सुरुवात झाली अंतरवरील संघाची. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. तिसरा चेंडू घेऊन मात्र गोलंदाज तयार. या चेंडूवर कुठेतरी कमबॅक करताना चेंडू येतो डॉट. या ओव्हर मध्ये तिसरा चेंडू येतो डॉट. तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. बघूया पुढचा चेंडू. या चेंडूवर मात्र अपील. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. मिळणार 2 धावा. लेग बायच्या स्वरूपात मात्र 2 धावा मिळतील. चार चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. हा घेतले. 9 धावा धावपलकडती लागलेत. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पुढचा चेंडू गोलंदाज घेऊन. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धावेसाठी मात्र प्रयत्न. या ठिकाणी मात्र विकेट मिळाली असती तिथे मात्र होते चुकी. धावा मिळतील मात्र 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 11 अंकावरती. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. या ठिकाणी फुलटॉस चेंडू. बॅट कट होती. मिळेल एकच धाव. एका धावेच्या मदतीने शतक होते. इथे समाप्त. 12 ही धावसंख्या धावपळ लागली जाते. येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असेल अंतरट वरडी या संघाला. पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 2 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 आणि येणारे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. कुठेतरी आदल्या ओव्हर मध्ये जर धावा आल्या असत्या तर अंतरट वरेडी संघाला सोपं आव्हान झाले असते. परंतु बघूया पुढचे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. सेकंड राऊंडचा सेकंड सामना पाहायला मिळतो आपल्याला.
गोलंदाज मात्र तयार झालाय. हा चेंडू मात्र या ठिकाणी येतो डॉट. अंतरट वरडी संघाकडे आता मात्र असतील 5 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. काय करणार फलंदाज? कुठेतरी प्रेशर क्रिएट करताना गोलंदाज औलस या संघाचा. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट लाईनचा चेंडू. पुन्हा येणार. या ठिकाणी 1 धाव येते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज आलेत. करणार नाही चुकी. घेतली जाईल झेल. समज या ठिकाणी येतो डॉट बॉल. समीकरण बदललंय. 2 चेंडू 19 धावसंख्येची गरज. पूर्णपणे औलस या संघाच्या समेत सामना जाऊन पोहोचलाय. हा चेंडू सुद्धा येतो डॉट. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. या चेंडूवर मात्र येतो निर्धाव. सामना जिंकलाय औलस या संघाने. औलस संघाचे खूप खूप अभिनंदन आणि अंतरट वरडी संघाचे गोडगोड कौतुक. तर सुरेश डायरे यांनी विकेट प्रस्थापित केली होती. त्यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. तर त्यांनी ते घेण्यासाठी यायचं.